नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज। हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर। आई वडील, 2 मुली, 1 मुलगा, जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक। राजस्थानमधील जैसलमेर जोधपूर महामार्गावर मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दुपारी एका एसी बसला लागलेल्या भीषण आगीमुळे मोठी दुर्घटना घडली। हा हृदयद्रावक घटनेत 20 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाल्याची माहिती आहे। दुर्घटनेत जोधपूर जिल्ह्यातील सेतरावा परिसरातील लावरन गावातील रहिवासी महेंद्र मेघवाल यांचे अख्खं कुटुंब जळून खाक झालं। जैसलमेरमधील आर्मी डेपोत कार्यरत असलेले महेंद्र मेघवाल वय 35 हे आपल्या कुटुंबासह जैसलमेरहून जोधपूरला घरी परतत होते। मात्र रस्त्यातच त्यांच्या बसला आग लागली आणि त्यांचे अख्खं कुटुंब जळून खाक झालं। या दुर्दैवी अपघातात महेंद्र यांच्यासोबत त्यांची पत्नी पार्वती मेघवाल, मुलगी खुशबू मेघवाल, मुलगी दीक्षा मेघवाल आणि मुलगा शौर्य मेघवाल यांचाही मृत्यू झाला आहे। महेंद्रच्या देचू येथील घरी त्यांची वृद्ध आई आपल्या नातवंडांची आणि मुलांची आतुरतेने वाट पाहत होती। मात्र आपल्या लाडक्या मुलाचे आणि संपूर्ण कुटुंबाचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त ऐकून त्यांना मोठा धक्का बसला। अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बस जळून खाक झाली, ज्यामुळे मृतांची ओळख पटवणं कठीण झालं। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस आणि प्रशासनाने पुढील कारवाई सुरू केली आहे। पोलीस सध्या महेंद्रच्या वृद्ध आईला जोधपूर येथे आणण्याचा प्रयत्न करत आहेत। आवश्यक असल्यास DNA चाचणी करण्यासाठी डॉक्टरांच्या एका टीमला जोधपूरहून देचूला पाठवण्याची तयारी दर्शवली आहे। या असहाय्य वेदना आणि शोकाकुल वातावरणाने या भीषण अपघाताची तीव्रता अधोरेखित केली। आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट।